भिवंडी लोकसभा निवडणूक 2019 भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद गट लोणाड येथे युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्ता पदाधिकारी यांचा जोरदार प्रचार। यावेळी भाजपा किसान आघाडीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष यशवंतदादा सोरे, शिवसेना उपतालुका प्रमुख विजयदादा पाटील, सरपंच विशुभाऊ म्हात्रे, विभाग प्रमुख शनेश्वर वाकडे, माजी सरपंच संदीप म्हात्रे, शिवसेनेचे नेते कैलास पाटील, भगवान केने, अभिमन्यू पाटील, मोतीराम पाटील, विजय पाटील, तुकाराम बजागे, प्रेमनाथ वडोलकर, नवनाथ सुतार, किशोर भंडारी इत्यादी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांनीच युतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे सर्व ग्रामस्थांना आवाहन केले। तर चला पाहूया यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना काय म्हणाले भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष यशवंतदादा सोरे। आज आम्ही लोणाड गटात डोर टू डोर फिरण्यासाठी सुरुवात केलेली आहे। सकाळी 11 वाजता आम्ही सुरुवात केली। अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे, कारण लोकांना माहीत आहे की ज्या काँग्रेसने 60 वर्ष आपल्यावर राज्य केलं आणि आपली परिस्थिती जशी आहे तशीच आहे, त्याप्रमाणे लोक कंटाळलेली आहेत। आणि मागच्या वेळेस जे महायुतीचं सरकार आलं, NDAचं सरकार आलं, त्याच्यात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं देशाचं नेतृत्व केलेलं आहे। देशाला कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा स्वाभिमानी आपला देश अशा प्रकारचा ठसा उमटवलेला आहे। कारण जर आपण विचार केला तर काँग्रेस राज्यात आपला भारत देश हा कुठेतरी सगळेच देश आपल्या अपोजिट, पाकिस्तानच्या विरुद्ध जर विचार केला तर सर्वच देश आपल्या अपोजिट असायचे, परंतु आज जर विचार केला तर फक्त चायना सोडून सगळे देश हे भारताला समर्थन करीत आहे। ही नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र नीतीची एक मोठी जीत आहे। अतिशय चांगल्या प्रकारच्या विकासाचं काम ते करत आहेत। ज्याप्रमाणे देशात नरेंद्रभाई मोदी काम करत आहेत तशाच प्रकारचं काम हे आपले आदरणीय खासदार आणि आत्ताचे लोकप्रिय उमेदवार कपिल पाटील साहेब हे करत आहे। अतिशय चांगल्या प्रकारचा विकास हे कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून होत आहे। MMRDAचे कामं असतील, म्हणजे आजपर्यंत जर भिवंडी लोकसभेचा विचार केला तर कुठेही पाणी पुरवठ्याची योजना असेल, रस्त्यांची कामं असतील, कुठल्याही कामात कपिल पाटील हे कुठं कमी पडलेले नाहीत। वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व अशा तिन्ही आघाड्यांवर ते यशस्वी झालेले। अतिशय चांगल्या प्रकारचा जर आपण याच्या अगोदरचा खासदार बघितला, सुरेश टावरे होते, कुठे कुणाला माहिती नव्हती की खासदार कोण आहे। आज जर त्यावेळेचा विचार केला तर खासदार दाखवा आणि 1000 रुपये मिळवा असे बॅनर घरोघरी लागलेले असायचे। आजचा जर विचार केला तर आपले खासदार हे घरापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले आहेत। नुसते घरापर्यंत पोहोचलेले नाही, गावापर्यंत पोहोचलेले नाही, तर प्रत्येक गावाचा विकास हे ध्येय ठेवून त्यांनी काम केलेलं आहे। अशा प्रकारचं काम करणारा नेता आपल्याला लाभणं हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे। म्हणून सर्वांची मनधारणा तशी झालेली आहे की आपण नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील आपल्या देशाला चांगला पंतप्रधान भेटलेला आहे, म्हणून त्यांना मतदान करायचं। त्यांना जर पंतप्रधान बनवायचं आहे तर जे पण खासदार कोणी असतील, आणि आपले खासदार हे तर एक कार्यसम्राट खासदार म्हणून आहेत, म्हणून त्यांना मतदान करण्यासाठी कपिल पाटील साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कपिल पाटील साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशाच प्रकारचा चांगला प्रतिसाद हा संपूर्ण ग्रामीण भागात मिळत आहे। जरी भिवंडी शहरात भिवंडी शहरात थोडासा मुस्लिम जे वोट आहे ते काँग्रेसला जाणारच आहे, परंतु तरी पण चांगल्या प्रकारची तिथेही टफ आहे। आणि ग्रामीण भागात संपूर्ण म्हणजे 90% मतदान हे आदरणीय कपिल पाटील साहेबांना भेटेल याच्या माझ्या मनात तरी तिळमंत्र शंका नाही। त्याच्यामुळे कपिल पाटलांचा विजय हा निश्चित आहे। येणाऱ्या 29 तारखेला आपण फक्त कमलासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करा असं मी सर्वांना आवाहन करतो। मनोरंजन काय सांगाल, कशा प्रकारचं सरकार या देशामध्ये आपल्याला अपेक्षित आहे पदाधिकारी म्हणून? या देशामध्ये सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि ज्या प्रश्नामध्ये जनतेच्या आज जे त्रास होत होते तर त्रास सोडणारा असं सरकार असलं पाहिजे। आणि ते आज हे मोदीचं सरकार आहे। मोदीच्या सरकारमध्ये या वेळेला सर्वसामान्य खेड्यामध्ये आम्ही जो आता प्रचार करतो, महायुती आता एकत्र आहे, सर्व कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि एक दिलाने हे कामाला लागले आहेत। खेड्यापाड्याचा सर्वसामान्य प्रश्न असाचा, संडासचा प्रश्न होता, तो सर्व प्रकारे ते गावागावातून सुटलेला आहे। त्याच्याबरोबर घ्याचा प्रश्न असाचा, खेड्यापाड्यामध्ये जे झाडांची तोड होत होती, कंपाऊंड तोडले जात होते, म्हणजे एकीकडे वृक्षाचं संवर्धन करण्याचा पण प्रयत्न झाला आणि ज्या महिलांना हे काम करत असताना जो आपला वेळ जात होता तोही वेळ वाचल्यामुळं
ही गॅस आता घरोघरी पोचलेली आहे. पाण्याच्या प्रश्नाची तर आमच्या भागामध्ये कुठं अडचण त्यापासून राहिलेली नाही. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच वर्ष शेतकरी जो कर्जबाजारी होऊन जो डुबला होता, थकबाकीदार झाला होता, त्या सर्वांची कर्ज माफ झालेली आहेत. आणि या वेळेला त्यांना परत कर्ज वाटप केलेलं आहे. आणि आता जी पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर दर वर्षाला 6,000 रुपये जमा होतील, ते सुद्धा 2-2 हजाराच्या टप्प्याप्रमाणे ही जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आपल्याला ज्या सांगता येतील तर त्या दृष्टीने आता लाईटपासून कुठल्याही वंचित नाही. छोटे मोठे रस्ते झालेले आहेत, किरकोळ जे रस्ते आहेत त्याचे अधिकार आता ग्रामपंचायतीने दिले आहेत. आता या वेळेला ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचा पैसा कमी पडत नाही. सर्व प्रकारच्या योजना खेड्यापाड्यामध्ये पोहोचण्याकडं हा शासनाचं लक्ष आहे. आणि म्हणून आता वाट काय फिर एक बार मोदी सरकार, सबका साथ सबका विकास. आणि म्हणून मोदीशिवाय या देशाला तरण उपाय नाही. असे अनेक प्रश्न आहेत की 4 वर्षामध्ये जे घडलंय ते गेल्या 50-70 वर्षामध्ये जे घडलं नाही. आणि ते आपण सगळ्या जनतेच्या समोर आलेले आहे. आणि सगळीकडे मोदीच्या नावाचा जय जयकार आहे. कार्यकर्त्यांना आम्हाला काम करताना आनंद वाटतो. लोकांचा पूर्णपणाने सहकार्य आहे. इथं काँग्रेस राष्ट्रवादी तुम्हाला नावाला मिळणार नाही. आता या गावात आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. महायुतीचा विजय असो. महायुतीचा विजय असो. मोदी साहेब आगे बढ़ो. तेव्हा या गावात जर तुम्ही आता म्हटलं सध्या आज तुम्ही जिथे आमच्याबरोबर बोलतायत विचारतायत, या गावात जर तुम्ही आता शोधून जरी पाहिलात तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही तुम्हाला कार्यकर्ता इथे मिळणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. प्रचंड मताने कपिल पाटील हे निवडून येत आहेत. महायुतीचे सर्व कार्यकर्ते तन मन धनाने कामाला लागलेले आहेत. त्यामुळे आमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारे शंका नाही. आमचं हे जे पाटील साहेबांना मत आहे हे मोदीला मत आहे. आणि त्याच्यामध्ये आमचा शेयाचा वाटा असेल असं मला वाटतं. हे सगळं परिस्थिती पाहताना वाटतं. कपिल पाटील साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे कोण सांगतो येणार नाही? आल्याशिवाय राहणार नाही.